जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय विचार मंच, हा विचार मंच ज्यांच्या नेतृत्वामध्ये निर्माण झाला असे आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर संदेश वाकसर, इतिहास विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ. या संस्थेचे सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड सर, अमरावती विद्यापीठ. माझे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक बी आर मस्के सर आणि माझे मित्र प्राध्यापक तेलंग सर. मित्रांनो, मी प्राध्यापक प्रफुल्ल राजुरवाडे, इतिहास विभाग प्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर, जिल्हा चंद्रपूर. हा विचारमंच, या विचारमंचाच्या माध्यमातून सामाजिक समतेचे, आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या सामाजिक समतेच्या पटलावर मी माझा विषय आपल्यासमोर मांडत आहे. माझ्या विषयाचं नाव आहे गांधी आंबेडकरवाद वर्तमान काळाच्या संदर्भात. मित्रांनो, आधुनिक जगाच्या इतिहासात नव्हे तर आधुनिक भारताच्या इतिहासात अनेक महापुरुष आणि अनेक राष्ट्रपुरुष झाले, परंतु एका राष्ट्रपुरुषाच्या विचाराने दुसरा राष्ट्रपुरुष बदलतो असे क्वचितच आपल्याला दिसते. असे दोन राष्ट्रपुरुष आधुनिक भारताची राजकारणाची, समाजकारणाची दिशा बदलतात आणि विशेषतः ते समकालीन असतात. असे दोन महापुरुष आणि राष्ट्रपुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी होय. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. या दोन्ही महापुरुषांच्या वयामध्ये जवळपास 21 ते 22 वर्षाचं अंतर आपल्याला दिसते. म्हणजे जवळपास एका पिढीचं अंतर ह्या दोघांमध्ये होतं. परंतु हे दोघंही मानवमुक्तीच्या लढ्यातील महत्त्वाचे प्रमुख घटक होते. महात्मा गांधींच्या इतिहासाचा आपण अभ्यास केला तर 1920 ते 1948 या काळामध्ये असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, तसेच त्यांची दुसरी गोलमेज परिषद असेल, 1932चा पुणे करार असेल, 1942चा चले जाव आंदोलन असेल किंवा त्यानंतर स्वातंत्र्यामध्ये हिरारीने सहभाग असेल. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास केला, त्यांच्या कार्याचा अभ्यास केला, त्यांच्या चळवळीचा अभ्यास केला, संघटनेचा अभ्यास केला, तर आपल्याला असं दिसते की 1920 मध्ये राजे शाहू महाराजांनी बहाल केलेले नायकत्व, 1927 मधील महाडचा सत्याग्रह, 1932 मधील पुणे करार, त्यापूर्वी झालेल्या गोलमेज परिषदा, 1935 मध्ये ऐतिहासिक घोषणा धर्मांतराची, विशेषतः धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा, आणि 1935 ते 1956 धम्मक्रांतीच्या वाटचालीच्या दिशेने, त्यानंतर संविधान निर्माते, मजूर मंत्री, कायदे मंत्री आणि त्यानंतर हळूहळू विकसित झालेले आंतरराष्ट्रीय महापुरुष. इकडे महात्मा गांधींचा जर आपण अभ्यास केला तर 1920 ते 1932च्या दरम्यान त्यांच्या सर्व चळवळी, त्यांच्या सर्व संघटना या राजकीय हेतूने प्रेरित होत्या. तर बाबासाहेब 1920 ते 1932च्या दरम्यान सामाजिक हेतूच्या प्रेरणेने चळवळी, संघटना उभारलेल्या आपल्याला दिसतात. आणि 1932 ते 1956 पर्यंतचा जो कालखंड आहे बाबासाहेबांचा, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महापुरुषापर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसते. तथाकथित इतिहासकारांनी 1920 ते 1947-48 पर्यंत एक सरळ नाव दिलेलं आहे गांधी युग.
1920 ते 1956 हा आंबेडकरवादी कालखंड आहे. आंबेडकर युग, आधुनिक भारतातील आंबेडकर युग असं म्हणावे, असा हा संशोधनाचा विषय आहे. परंतु सर्व तथाकथित इतिहासकारांनी या युगालाच गांधी युग असे नाव दिले. परंतु आपण जसं आपण अभ्यास करतो, संशोधन करतो, तसं आपल्याला लक्षात येते की गांधी युगाबरोबरच आंबेडकर युग सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. या सर्वांचा जो दोष जातो तो चरित्रकारांना. महात्मा गांधींच्या चरित्रकारांनी बाबासाहेबांना न्याय दिला नाही आणि बाबासाहेबांच्या चरित्रकारांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही. महात्मा गांधींची प्रतिमा त्यांच्या चरित्रलेखकांनी सामाजिक आणि राजकीय धोरण त्यांचे धार्मिक हेतूने प्रेरित असं लिखाण केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचे चरित्रकार सुद्धा गांधी द्वेषाने पछाडलेले आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यामुळे झालं काय की बाबासाहेबांचे विचार गांधीपर्यंत पोहोचले नाही, गांधींच्या अनुयायापर्यंत पोहोचले नाही आणि गांधींचे विचार बाबासाहेबांच्या अनुयायापर्यंत पोहोचले नाही. बाबासाहेब आंबेडकर समजायचे असेल तर गांधी समजून घ्यावा लागेल आणि गांधी समजून घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावा लागेल. कारण या दोन्ही महापुरुषांचे विचार तर्कसंगत होते, सुसंगत होते आणि आजच्या वर्तमान काळामध्ये अतिशय महत्त्वाचे विचार या दोन्ही महापुरुषाचे होते. म्हणून गेल्या 70 ते 75 वर्षाच्या काळामध्ये या दोन्ही महापुरुषामध्ये परस्पर विसंगती होती, परस्पर सुसंगती होती. अशा अनेक दोन विभाग आपल्या इकडे पडलेले दिसतात. काही विचारवंत असे मानतात की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पटत नव्हतं, विचार मतभेद होते. हे मान्य, मतभेद होते, पण त्यांच्यामध्ये मनभेद नव्हते. सर्वात महत्वाचा गांधी आणि आंबेडकर वाद हा जर निर्माण झाला असेल तर तो 1972 मध्ये एलिऑनोर झेलियट यांनी निर्माण केलेला आपल्याला दिसते. एलिऑनोर झेलियट आपल्या लिखाणात म्हणतात की गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारामध्ये विसंगती होती. गांधी आणि आंबेडकर हे दोन ध्रुव होते. हे दोन्ही ध्रुव एकत्र आणू नये, आणले तर त्यामध्ये अपयश मिळेल असं त्यांचं स्पष्ट मत आहे. दुसरे विचारवंत 1979 मध्ये समाज प्रबोधन पत्रिकेमध्ये प्राध्यापक दहिवले आपली भूमिका मांडतात की गांधी आणि आंबेडकर वाद हा न सुटणारा गुंता आहे. गांधी आणि आंबेडकर वादामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. उलट गांधींच्या वर्णवर्चस्ववादी असेल, अस्पृश्यताविषयी घेतलेली मिळमिळीत भूमिका असेल, यावर ते टीका करतात. तिसऱ्या विचारवंत प्रतिमा परदेशी यांनी सुद्धा आपल्या लिखाणातून गांधी आणि आंबेडकर वाद यांच्यामध्ये विसंगती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या विचारवंतांना असं म्हणायचं आहे की गांधी हे सनातनी होते, गांधी हे वर्णवर्चस्ववादी होते. गांधींनी मुद्दामहून खेड्याकडे चला असं म्हटलेलं आहे, कारण खेडे हे जाती व्यवस्थेचे कुरणे आहेत. तसेच अस्पृश्य लोकांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीला विरोध करू नये म्हणून गांधींनी हिंदू धर्मामध्येच पण शेवटचा भाग म्हणून त्यांना ठेवण्यात आले. त्यांच्या विकासासाठी गांधीजींनी कोणतेही काम केले नाही. गांधीजींनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जो काही कार्यक्रम राबविला तो कार्यक्रम पूर्णतः यशस्वी झाला नाही असं या विचारवंतांचं मत आहे. परंतु काही महाराष्ट्रामधील विचारवंत आहेत की ते असे म्हणतात की गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये विरोध नव्हता, सुसंगती होती. तर यामध्ये प्रमुखतः प्राध्यापक नरहर कुरुंदकर, प्राध्यापक सुहास पळशीकर, किशोर बेडकिहळ, प्राध्यापक हरी नरके, डॉक्टर रावसाहेब कसबे, यशवंत सुमन आणि कुमार सप्तर्षी या लोकांचं असं मत आहे की गांधी आणि आंबेडकर वाद हा वाद नाही, हा एक प्रकारचा वैचारिक मतभेद आहे.
गांधीशिवाय आंबेडकर पूर्ण नाही आणि आंबेडकराशिवाय गांधी पूर्ण नाही. त्यामुळे दोन्ही विचार एकत्र आणणे ही काळाची गरज आहे, असं या विचारवंतांचं मत आहे. यापैकी प्राध्यापक यशवंत सुमंत यांनी तर जवळपास 74 संघटना स्थापन केल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून गांधी समता विचाराला, गांधी आणि आंबेडकर हे किती जवळचे आहेत. भारतामध्ये समता विचार निर्माण करायचा असेल तर गांधी आणि आंबेडकर विचार हे एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठी त्यांनी सेवाग्राम आश्रम ते मुंबईपर्यंत पदयात्रा सुद्धा काढली, वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा त्यांनी. गांधी आणि आंबेडकरवाद प्रखर करण्यात काही महाराष्ट्रातील, काही भारतातील आंबेडकरवादी संघटना आहेत. यांनी जवळपास महात्मा गांधींना खलनायकच ठरविलेले आहे. एखाद्या जातीचे संघटन निर्माण करण्यासाठी एखादा शत्रू सुद्धा निर्माण करावा लागतो, हा आपल्याला इतिहासावरून लक्षात येते. तसाच शत्रुभाव महात्मा गांधींच्या बाबतीत या इथे झालेला आपल्याला दिसतो. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुसंगती कशी निर्माण झाली या बाबतीत काही विचारवंत असे म्हणतात की 1932 पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विभक्त मतदारसंघाविषयी जी भूमिका होती ती भूमिका संविधान सभेत असताना कायम राहिलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग हा पुणे करार नव्हता. महात्मा गांधींनी सर्वांना खेड्याकडे चला असं म्हटलं, परंतु श्रमदानाच्या माध्यमातून जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे महात्मा गांधींचे उद्दिष्ट होते, असे हे विचारवंत मानतात. गांधी आणि आंबेडकर वाद हा आताचाच नाही, तर या वादाला खूप मोठी पार्श्वभूमी आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा उदय 1920 मध्ये समाजकारण आणि राजकारण यामध्ये झालेला आपल्याला दिसते. गांधी आणि आंबेडकरांपूर्वी महाराष्ट्रामध्ये विराज शिंदे, श्री म माटे, सयाजीराव गायकवाड, शिवराम कांबळे, वलंगकर यांनी सामाजिक परिवर्तनाचे लढे दिले. सामाजिक परिवर्तनाचे लढे देत असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अग्रगण्य नाव म्हणजे विराज शिंदे यांचं आहे. विराज शिंदेंनी लोकमान्य टिळकांना अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या विचारामुळे असतील किंवा समकालीन परिस्थितीमुळे लोकमान्य टिळक अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये आले नाहीत. परंतु त्यानंतर त्यांचा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संघामध्ये अग्रगण्य कार्यकर्ता म्हणून होता. त्यांचे नाव श्रीधरपंत टिळक असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी म्हणजे प्रथम महायुद्धाच्या काळात, या काळामध्ये सामाजिक परिवर्तनाची चळवळ सुरू झाली, राजकीय परिवर्तनाची चळवळ सुरू झाली. तत्पूर्वी 1909 मध्ये काही मुस्लिम नेत्यांचं असं मत होतं की अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये समाविष्ट करू नये, अस्पृश्यांना अलग समाविष्ट करावं असं त्यांचं मत होतं. 1917 मध्ये पहिलं महायुद्धच्या उंबरठ्यावर काही सामाजिक आणि राजकीय परिवर्तन आपल्याला इथे दिसते. 1917च्या दरम्यान काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता येथे होते. या अधिवेशनाच्या काळामध्ये अस्पृश्यता हा सामाजिक कलंक आहे असा ठराव पास केले जाते. म्हणजे काँग्रेसला जवळपास 22 वर्षानंतर या कलंकाची आठवण येते. अस्पृश्यताविषयी महात्मा गांधींची जी भूमिका होती ती भूतदयावादी आणि मानवतावादी होती. तर सावरकरांची त्याच काळातली भूमिका स्पृश्य अस्पृश्यता सममानव या दृष्टिकोनातून होती. तर बाबासाहेबांची भूमिका या दोघांपेक्षाही वेगळी होती. बाबासाहेब 31 मार्च 1920 ला लिहितात आपल्या मूकनायक साप्ताहिक मध्ये 1921 ला बाबासाहेब लिहितात की
की भारतातील प्रत्येकाला सामाजिक, धार्मिक, आर्थिक अधिकार असणं गरजेचं आहे. जर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि हे अधिकार जर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला प्राप्त झाले नाही, तर त्या स्वराज्याला त्या स्वराज्याला कोणताही अर्थ राहत नाही. हेच वाक्य 1921 मध्ये महात्मा गांधी यंग इंडियामध्ये लिहितात की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे आणि जोपर्यंत हा कलंक नष्ट होणार नाही तोपर्यंत भारताच्या स्वराज्याला कोणताही अधिकार राहणार नाही. त्या अगोदर जर आपण बघितलं 1920 मध्ये माणगावच्या अस्पृश्यता निवारण अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतातील पहिल्यांदा जाती व्यवस्था नष्ट करावी लागेल आणि नंतर अस्पृश्यता नष्ट करावी लागेल. तर याच ठिकाणी महत्वाचा मतभेद आपल्याला दिसतात या दोन महापुरुषांमध्ये की गांधीजींचं असं मत होतं की सुरुवातीला जाती व्यवस्था नष्ट करायची पण चातुर्वर्ण्य कायम ठेवायची. पण बाबासाहेबांचं असं मत आहे की जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेमध्ये चातुर्वर्ण्याची कोणतीही भूमिका राहत नाही. बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाच्या स्त्री आणि पुरुषांना सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्टीने भरभक्कम आधार निर्माण करण्याचा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सत्याग्रह हा महत्वाचा टप्पा आहे. महात्मा गांधींचे सत्याग्रह आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सत्याग्रह यामध्ये खूप मोठा अंतर आहे. सत्याग्रह या शब्दाचा अर्थ होतो सत्यासाठी धरलेला आग्रह. महात्मा गांधींचा सत्याग्रह हा हिंसेच्या विरोधात आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात होता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रह हा मानवमुक्तीच्या लढ्यासाठी होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की महाडचा मानवमुक्तीचा लढा हा एक सत्याग्रह होता. काळाराम मंदिर प्रवेश, पर्वती मंदिर प्रवेश हा एक सत्याग्रह होता. अमरावती येथील मंदिर सत्याग्रह, तसेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील निघलेला भूमिहीन लोकांचा सत्याग्रह. आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की सत्याग्रह ही संकल्पना बाबासाहेबांनी महात्मा गांधींच्या विचारातून घेतली काय? तर सत्याग्रह हा शब्द खूप महत्वाचा आहे. सत्याग्रह हा शब्द थॉमस पेन्स यांच्या कॉमन सेन्स या ग्रंथातून आलेला आहे. कॉमन सेन्स या ग्रंथाचा प्रभाव अमेरिकेमध्ये सर्वात जास्त होता आणि याच ग्रंथाच्या आधारावर अमेरिकेमध्ये अमेरिकन क्रांती झालेली आहे. आणि थॉमस पेनचा प्रभाव महात्मा फुलेवर सर्वात जास्त होता. महात्मा गांधींच्या विचारावर टॉलस्टॉय आणि रस्किन यांचा सर्वात जास्त प्रभाव होता. रस्किनचं पुस्तक अनटू द लास्ट आणि टॉलस्टॉयचं वॉर अँड पीस या ग्रंथामुळे महात्मा गांधींचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. टॉलस्टॉय आणि रस्किन आणि थॉमस पेन यांच्या ग्रंथामधले जे काही विविध विचार आहे याचं संपूर्ण आचरण महात्मा गांधींनी येथे केलेलं आहे. थॉमस पेनच्या ग्रंथातील चरखा असेल, खादी उद्योग असेल, हे सुद्धा महात्मा गांधींनी आपल्या जीवनामध्ये उतरविलेलं आहे. मग गौतम बुद्धांचं अहिंसात्मक तत्वज्ञान असेल, वर्धमान महावीरांचं अहिंसात्मक तत्वज्ञान आहे, हे सर्व तत्वज्ञान त्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरविलं आहे. तर साहजिकच महात्मा फुलेकडून सत्याग्रह हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आला असावा असं इथे संशोधनात्मक वाटते. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या लढ्यातील महाडचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह, पर्वती मंदिर सत्याग्रह, अमरावती येथील अंबादेवी सत्याग्रह हे अतिशय महत्वाचे टप्पे ठरतात.
राव बहादूर बोले यांनी 1924 मध्ये मुंबई विधानमंडळामध्ये एक ठराव पारित केलेला आहे. या ठरावानुसार अस्पृश्यांना मंदिरे, हॉस्पिटल, धार्मिक स्थळ यामध्ये मुक्त प्रवेश देण्यात यावा. अस्पृश्यांना पाणवठे खुले करून द्यावे असं या ठरावामध्ये नमूद होतं. एवढंच नव्हे तर या ठरावाचं निर्गमन हा ठराव जिल्हाधिकारी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात, नगरपालिका, महानगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात हा ठराव पास करायचा आहे आणि अंमलात आणायचा होता. याच काळात बाबासाहेब आंबेडकर मुंबई अस्पृश्य बहिष्कृत प्रांत विभागामार्फत बार्शी येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यांना मानवमुक्तीचे अधिकार पाहिजे असेल तर धर्मांतर, देशांतर करणे अतिशय महत्त्वाचं आहे. बोलेंच्या ठरावानुसार महाड येथील 14 तळे खुले करण्यात आले, परंतु स्पृश्य लोकांच्या भीतीमुळे अस्पृश्य लोकांनी त्या पाणवठ्यावर गेले नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 आणि 20 मार्चला कुलाबा जिल्हा अस्पृश्य परिषदेचे आयोजन केलेले असते. या परिषदेला जवळपास 5000 लोकांची उपस्थिती आहे. या परिषदेला विशेषतः स्त्रियांची सर्वात जास्त उपस्थिती दिसून येते. या परिषदेमध्ये भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांनी मनातील जागृतीचा विस्तव हा कधीच विझवू नये. आणि त्यानंतर 20 मार्चला महाड येथील तळ्याचं पाणी प्राशन करतात. म्हणजे 2000 वर्षापासून जे अधिकार मिळाले नव्हते ते अधिकार बाबासाहेबांनी एका झटक्यानिशी महाडच्या सत्याग्रहामुळे प्राप्त करून दिले. हा मानवमुक्तीचा आणि क्रांतिकारक लढा होता. त्यानंतर महाड येथील वीरेश्वर मंदिरामध्ये अस्पृश्य लोक आहेत अशी एक अफवा पसरते आणि जे वेगवेगळ्या गावावरून, आजूबाजूच्या गावावरून लोक आलेले असतात यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. स्पृश्य लोकांनी सर्व अस्पृश्य लोकांवर लाठीमार केला. दुसऱ्या दिवशी महाडचे 14 तळे शुद्ध केले. या घटनेमुळे बाबासाहेबांचा भ्रमनिरास झाला. बाबासाहेब बहिष्कृत भारतामध्ये लिहितात की गांधींना आतापर्यंत आम्ही प्रेरणादायी आणि आपला माणूस समजत होतो. गांधीजी फक्त अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे असे मानत होतो आणि आतापर्यंत आम्ही सुद्धा समजत होतो, परंतु अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नाही, पण त्याच्याही पेक्षा आमचा नरदेहावरील कलंक आहे आणि हा कलंक कसा धुवायचा हा आमचा प्रश्न आहे असं बाबासाहेब आंबेडकर इथे नमूद करतात. काही वेळानंतर महात्मा गांधींना, ज्यावेळेस महात्मा गांधी वायकोम मंदिराचा सत्याग्रह करतात, त्या ठिकाणी महात्मा गांधींना महाडच्या सत्याग्रहाची हकीकत माहीत होऊन जाते आणि त्यावेळेस एप्रिल 1927 मध्ये महात्मा गांधी लिहितात की मुंबई महानगरपालिका, मुंबई विधानमंडळ आणि महाड नगरपालिकेने अस्पृश्य लोकांना पाणवठे खुले करण्याचा अधिकार दिला असेल तर स्पृश्य लोकांची जी भूमिका आहे ही अतिशय घातक आहे आणि अस्पृश्य लोकांच्या मागण्या स्पृश्य लोकांनी पूर्ण कराव्या हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार स्पृश्य लोकांनी प्राप्त करून द्यावा. याचा सर्व दोष हा स्पृश्य लोकांवर आहे असं महात्मा गांधी प्रखरपणे टीका करतात. मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये मंदिर प्रवेश लढा हा सगळ्यात महत्त्वाचा लढा मानला जातो. महाडच्या सत्याग्रहानंतर अमरावती येथील अंबादेवी मंदिर सत्याग्रह, पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हे सगळ्यात महत्त्वाचा सत्याग्रह आहे. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह 3 मार्च 1930 ला झाला. या नाशिकच्या काळाराम
मंदिराच्या सत्याग्रहामध्ये दादासाहेब गायकवाड, देवाजी नाईक, शिवतरकर, पतित पावनदास, राजभोज, लिमये हे सहभागी झालेले होते. या मंदिर प्रवेशामध्ये अस्पृश्याबरोबर अस्पृश्यतेतर, दलितेतर याही लोकांचा सहभाग होता. बाबासाहेब या मंदिर लढ्याविषयी लिहितात की मंदिर प्रवेश म्हणजे अस्पृश्य लोकांना मिळणारे अधिकार नव्हे, तर या मंदिर प्रवेशामुळे स्पृश्य लोकांच्या मतामध्ये परिवर्तन करणे म्हणून ही प्रतिकात्मक बाब आहे. 3 मार्च 1930 हा लढा दिला जातो, परंतु तेथील पुजारी या लढ्याचा विरोध करतात. तेथील पुजाऱ्यांचं असं मत आहे की हे मंदिर खाजगी असल्यामुळे अस्पृश्य लोकांना इथे उभे राहण्याचा, इथे येण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि याच्याही पुढे जाऊन काही पुजारी म्हणतात की काळाराम मंदिर प्रवेशाच्या वेळी तेथील कलेक्टर गोर्डन हा असतो. गोर्डन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वार्तालाप हा महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जसं आम्हाला मंदिर प्रवेश आतमध्ये जाण्याची संधी नाही, तर परंतु बाहेरून मंदिरात येणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही अडवलं पाहिजे. तर गोर्डन बाबासाहेबांना सांगतो की त्यांना मंदिरात आतमध्ये जाण्याचा अधिकार आहे. तर बाबासाहेब त्यांना कायद्याची भीती दाखवतात की 144 कलमानुसार, म्हणजे जे आज सध्या लागू आहे ते 144 कलमाचा उल्लेख बाबासाहेब त्या काळात काढतात आणि बाबासाहेब म्हणतात की 144 कलमानुसार या लोकांना बंदी आहे. तो तसाच प्रकारचा वाद अगदी 14 वर्षापूर्वी चंपारण लढ्यामध्ये महात्मा गांधींनी हेकॉक नावाच्या कलेक्टरला दिलेला दिसतो. काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा जवळपास 4 वर्ष चालला. 4 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस राजभोज आणि लिमये महात्मा गांधींना भेटतात आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाविषयी सविस्तर चर्चा करतात, तर त्यावेळेस महात्मा गांधी स्पष्ट सांगतात की काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये मला हिंसा दिसते, त्यामुळे काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा आपण मागे घ्यावा असं त्यांना सांगतात. आणि याच काळामध्ये बाबासाहेब गोलमेज परिषद असेल, 1932चा पुणे करार असेल, यामध्ये गुंतलेले असल्यामुळे मंदिर प्रवेशाच्या लढ्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहितात की आता मंदिर प्रवेशापेक्षा आपल्याला राजकीय अधिकार हे अतिशय महत्त्वाचे आहे, असं इथं बाबासाहेब नमूद. 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवमुक्ती लढा महाडचा सत्याग्रह होतो. 1930 मध्ये महात्मा गांधींची दांडीयात्रेची सुरुवात होते. 1927च्या नंतर 3 वर्षानंतर महात्मा गांधींच्या दांडीयात्रेची सुरुवात पाहायला मिळते. या दांडीयात्रेमुळे बाबासाहेब आंबेडकरांचा महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हे अप्रकाशित राहिले. म्हणजे भारताच्या नव्हे तर भारताच्या बाहेरील इतिहासकारांनी दांडीयात्रेला खूप महत्त्व दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे जे 2 मानवमुक्तीचे लढे होते हे थोडे दुर्लक्षितच केले. कारण अस्पृश्यांना 2000 वर्षाच्या अगोदर सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हा क्रांतिकारी ऐतिहासिक टप्पा होता, परंतु याचं विवेचन आतापर्यंत या घटनेला न्याय मिळालाच नाही. जसा न्याय आपण दांडीयात्रेला देतो तसा न्याय बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला आणि महाड येथील सत्याग्रहाला, धर्मसंग्रहाला अजिबात न्याय मिळाला नाही. ते अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ब्रिटिश सरकारने भारतीय भावी राज्यघटनेचा विचार करण्यासाठी भारतातील विविध धर्माचे वर्गाचे प्रतिनिधींची नोव्हेंबर 1930 मध्ये गोलमेज परिषद आयोजन करण्याचे ठरविले होते.
या गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीनिवासन यांची नियुक्ती केली. 4 ऑक्टोबर 1930ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून इंग्लंडला रवाना होतात आणि 12 नोव्हेंबर 1930ला पहिली गोलमेज परिषदेचं आयोजन होते. या पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हे असतात. या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्घोषित करतात की सर्व भारतीय लोकांना समान न्याय, समान अधिकार मिळाला पाहिजे. विशेषतः अस्पृश्य लोकांवरील जो सामाजिक बहिष्काराचा कलंक आहे तो ब्रिटिश सरकारने मिटविला पाहिजे. अस्पृश्यांच्या प्रश्नाविषयी माहिती घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने एखादं स्वतंत्र खातं निर्माण केलं पाहिजे. अस्पृश्यांना मतदारसंघामध्ये कायदे काउन्सिलमध्ये रिकाम्या जागा काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व त्यांना मिळाले पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हा जागतिक स्तरावर या घटनेमुळे नेला आणि अस्पृश्यतेचे उद्धारक म्हणून सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव हे परिचित झालेलं आपल्याला दिसते. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 3 भेटी झाल्या. पहिली गोलमेज परिषद झाल्यानंतर मणिभवन येथे 1931 मध्ये होते. दुसरी भेट गोलमेज परिषदेमध्ये होते आणि तिसरी भेट पुणे कराराच्या वेळी होती. पहिल्या गोलमेज परिषदेनंतर महात्मा गांधी ठरवितात की बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला जायचं, परंतु बाबासाहेब आंबेडकर हे शिष्टाचार पाळणारे होते म्हणून खुद बाबासाहेब आंबेडकरच महात्मा गांधींची मणिभवन येथे भेट घेतात. दोघांमध्ये सायमन कमिशन पासून तर ते पहिल्या गोलमेज परिषदेपर्यंत चर्चा होते. अस्पृश्यता निवारण्यासंबंधीची चर्चा होतात आणि चर्चा होत असताना एका मुद्द्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना म्हणतात की मला कोणतीही मातृभूमी नाही, आय एम नो लँड गांधी. तर त्यावर गांधीजी म्हणतात की तुमचा जन्मही व्हायचा होता तेव्हापासून मी अस्पृश्यतेचे कामं करतो. बाबासाहेब हे हजरजबाबी असतात, प्रत्येक प्रश्नाचे ते हजरजबाबीपणे उत्तर देतात. तर त्यावेळेस गांधीजींना बाबासाहेब म्हणतात, महात्मा गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतात की प्रत्येक व्यक्ती वयानं मोठा असणारा व्यक्ती तो स्वतःला अनुभव संपन्न समजतो, परंतु यामुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणताही फरक पडत नाही. जगामध्ये देशामध्ये महात्मा येतात आणि जातात, त्यामुळे किंचितही सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये फरक पडलेला दिसत नाही असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मीटिंगमधून निघून जातात. बाबासाहेब आंबेडकर का निघून गेले याविषयी त्यांचे खाजगी सचिव महादेव देसाई हे आपल्या डायरीमध्ये नोंद करतात की महात्मा गांधींना हेच माहीत नव्हतं की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य आहे. महात्मा गांधी आतापर्यंत हेच समजत होते की जसे केतकर आहे, दांडेकर आहे, जावडेकर आहे, सावरकर आहे, त्याच वर्गातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहे. परंतु ही नोंद विचार करण्यासारखी आहे. वास्तविक पाहता बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक व राजकीय जीवनामधला प्रवेश 1920 मध्ये झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातली भेट 1931 मध्ये झाली. या 11 वर्षाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह, तसेच काळाराम मंदिर सत्याग्रह, त्यापूर्वी पर्वती मंदिर सत्याग्रह, अंबादेवी मंदिर सत्याग्रह केलेला आहे. मग असं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य केलं हे न माहीत होण्यासारखे महात्मा गांधी हे अनभिज्ञ नव्हते. त्यामुळे महादेव देसाईने जी डायरीमध्ये लिहिलेली नोंद आहे ती सुद्धा विचार करण्यासारखी आपल्याला दिसते. दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात 7 सप्टेंबर 1931ला झाली. त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी आवर्जून उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये अल्पसंख्याक आणि जातीय निवाडा याविषयी चर्चा होणार होती. 15 सप्टेंबर 1931ला याविषयी चर्चा झाली. या चर्चेमध्ये महात्मा गांधी असे म्हणतात की भारतातील 95% लोकांचे नेतृत्व काँग्रेस आणि मी करतो. काँग्रेस असा पक्ष आहे की जो कोणत्याही जातीला, वर्गाला, धर्माला वाव देणारा नाही. इथे जे बसलेले सर्व प्रतिनिधी आहे ते विशिष्ट जातीचे, समुदायाचे प्रतिनिधी आहे. पण मीच एकटा व्यक्ती आहे की या सर्वांचे प्रतिनिधित्व करतो, असे गांधीजी त्या ठिकाणी म्हणतात. इथेही बाबासाहेबांचा हजरजबाबीपणा आपल्याला दिसतो. बाबासाहेब म्हणतात की गांधीजी 95% लोक समजू शकतो, पण जे 5% लोक आहे ते कोण आहेत हे कळेल का, असे बाबासाहेब गांधींना म्हणतात. गांधीजी लगेच उत्तर देतात की डॉक्टर साहेब, अस्पृश्याचे प्रतिनिधी काँग्रेस किंवा मी आहे. त्यानंतर बाबासाहेब या सभेमध्ये अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ मिळाला पाहिजे, अस्पृश्यांना राज्यघटनेमध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं पाहिजे, संघराज्य, केंद्रीय मंत्रिमंडळ याविषयी चर्चा झाली पाहिजे, अशा अनेक बाबीवर बाबासाहेब त्या ठिकाणी चर्चा करतात. पण गांधीजी त्या ठिकाणी एक वाक्य सांगतात, एक वाक्य बोलतात की हे जेवढेही प्रतिनिधित्व गोलमेज परिषदेमध्ये आलेले आहेत, हे प्रतिनिधित्व आपापल्या पक्षाचे, आपापल्या जातीचे प्रतिनिधित्व करत आहे. कोणीही देशाचे प्रतिनिधित्व करत नाही. मीच फक्त देशाचा प्रतिनिधित्व करतो, असे महात्मा गांधी तिथे विशेष लक्ष देऊन सांगतात. जर ब्रिटिशांनी विभक्त मतदारसंघ दिला तर मी उपोषण करेल, त्याला विरोध करेल आणि अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ देऊ नये, ब्रिटिशांनी देऊ नये असा त्यांचा होरा होता. तर बाबासाहेब ज्ञानरूपी तोफ गांधीजीवर डागतात. बाबासाहेब म्हणतात की आतापर्यंत तुम्ही ख्रिश्चन असेल, शीख असेल, मुस्लिम या लोकांना मतदारसंघ दिला, तर आम्हालाच का मिळावं नाही, आम्ही काय केलेले आहे, असं त्यांना प्रश्न करतात. की याचं जे रूपांतरण आहे ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये दुसऱ्या दिवशी येतात. त्याच वेळेस नाशिक येथील सत्याग्रह या सत्याग्रहाचं वर्णन वर्तमानपत्र लंडन टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये येते आणि त्यामुळे सर्व लोकांना ही माहिती होते. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, या सर्व जगाला अस्पृश्यता संबंधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व सर्व जगाला माहीत होते. पण भारतातले वर्तमानपत्र बाबासाहेबांच्या विभक्त मतदारसंघाच्या आग्रहीपणाला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. रावसाहेब कसबे आपल्या पुस्तकात लिहितात, ते सांगतात की दुसरी गोलमेज परिषद झालेली असताना महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 भेटी झाल्या आणि या भेटी लेक्टर म्युराल नावाच्या फ्रेंच स्त्रीच्या घरी, जिथं महात्मा गांधी थांबलेले होते त्यांच्या घरी झालेले आहेत. त्यावेळी सरोजिनी नायडू यांचं घरच इंग्लंडमध्ये होतं, त्या उपस्थित होत्या. आगा खान सुद्धा उपस्थित होते आणि विशेषतः दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीसोबत त्यांचा जो मुलगा होता रामदास, हे सुद्धा बाबासाहेबांची मनधरणी करतात की विभक्त मतदारसंघ तुम्ही मागू नये. पण बाबासाहेब आपल्या विचारावर ठाम असतात की अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळाला पाहिजे, हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे. विभक्त मतदारसंघ हा त्यांचा नैसर्गिक अधिकार आहे असं बाबासाहेबांना वाटत होतं. बाबासाहेब मुस्लिम नेत्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न, गांधीजी मन वळविण्याचा प्रयत्न करतात.
पण त्यांना ते जमत नाही. ज्यावेळेस बाबासाहेब गोलमेज परिषदेवरून येतात तर त्यावेळेस मुंबई येथे मुस्लिम समुदायाच्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार केलेला. तर दुसऱ्या गोलमेज परिषद विभक्त मतदारसंघावर गांधी अधोरेखित करतात आणि त्यामुळे याविषयी आपल्याला उपोषण करणं गरजेचं आहे, या विषयीचा विरोध करणं गरजेचं आहे. म्हणून पुणे येथे येरवडा येथील कैदेत असताना महात्मा गांधी उपोषण करतात आणि उपोषण करत असताना अनेक ठिकाणाहून बाबासाहेबांवर दबाव येतो, प्रचंड दबाव होतो. त्यांचे जे स्पृश्य जे काही मोठे नेते असतात हे सुद्धा दबाव बाबासाहेबांवर आणतात की उपोषणापासून महात्मा गांधींना परावृत्त करा, महात्मा गांधींचं ऐका. आणि या पुणे करारामध्ये 148 संयुक्त मतदारसंघामध्ये 148 एवढ्या जागा दिलेल्या असतात आणि 10 प्रांतीय विधिमंडळामध्ये जागा अस्पृश्य लोकांना मिळतात. 24 सप्टेंबर 1932 पुणे करार होतो. या पुणे कराराने आपल्याला काय दिले, काय दिले नाही, याची चर्चा, सर्वात मोठी चर्चा अजूनही होते. पुणे करारामुळे अनेक बदल झाले. पुणे करारामुळे गांधीजींचं वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते ते समाज पुरुष म्हणून समोर आले. पुणे करारामुळे बाबासाहेब राष्ट्रीय पुरुषच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पुरुष समोर झाले. पुणे करारामुळे की अनेक समाज एकत्र येऊन, अनेक देशातले वेगवेगळे गट प्रांत एकत्र येऊन चर्चा करून एक सम्यक मार्ग, मध्यम मार्ग आपण काढू शकतो, याची प्रचिती पुणे करारामुळे आली. पुणे करारामुळे महात्मा गांधींच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला. पुणे कराराच्या नंतर महात्मा गांधी त्यांनी स्वतःला अस्पृश्यता निवारण कार्यामध्ये वाहून घेतली. त्यांना जे सुवर्ण होते, जे उच्चवर्णीय लोक होते, यांच्यामध्ये सायकोलॉजिकल क्रांती घडवायची होती. आपण जर अभ्यास केला तर महात्मा गांधी हे उत्तम इव्हेंट मॅनेजर होते. 1921च्या असहकार आंदोलनापासून तर ते 1942च्या चले जाव आंदोलनापर्यंत त्यांनी आपण अभ्यास केला तर त्यांच्यामध्ये इव्हेंट मॅनेजर हा लपलेला आहे. तर पुणे करार हा महात्मा गांधींच्या स्वभावाचा भाग नव्हता. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वभावाचा भाग नव्हता. पुणे करार हा फक्त एक पुणे करारामुळे की अस्पृश्यता भारतामध्ये आहे, एक पंचमांश लोक अस्पृश्य 2000 वर्षाच्या परंपरेने पिचलेले आहे, हा समाज दलित आहे, हा समाज वंचित आहे, या समाजाचे आपण देणे लागतो. त्यामुळे सवर्ण समाजामध्ये एक सायकोलॉजिकल क्रांती घडून आणण्याचं काम पुणे करारामुळे झालं. पुणे करारामुळे महात्मा गांधींनी 1932 मध्ये अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना केली. मदन मोहन मालवीय यांच्या नेतृत्वाखाली ही स्थापना झालेली आहे. या अस्पृश्यता निवारक संघामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा घेतले होते, सहभागी करून घेतले होते. पण बाबासाहेबांनी जेव्हा त्यांची कलमे वाचली, बाबासाहेबांनी जेव्हा त्यांचे विचार ऐकले तर बाबासाहेबाला ते काही पचनी पडले नाही. त्यानंतर अस्पृश्यता निवारक संघातूनच महात्मा गांधींनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली आणि हरिजन नावाचं नियतकालिक सुद्धा त्यांनी काढलं. त्या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता विरोधी प्रसार केला. त्या माध्यमातून सर्व पाणवठे असतील, सर्व देवळे असतील, सार्वजनिक ठिकाण असतील, स्पर्श अस्पर्श करणे हे सुद्धा टाळण्याचं
त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता इथे बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक परीघ आणि महात्मा गांधींचा सामाजिक परीघ हा अलग होता. महात्मा गांधी अस्पृश्यता विचाराकडे कसे पाहत होते? महात्मा गांधी अस्पृश्यतेविषयी त्यांना जात ही नष्ट झाली पाहिजे, पण वर्णव्यवस्था कायम असली पाहिजे, असा सनातन विचार महात्मा गांधींचा होता. पण बाबासाहेब आंबेडकरांचा तसा विचार नव्हता. जाती व्यवस्था नष्ट करा म्हणजे अस्पृश्यता ही हळूहळू नष्ट होईल. त्या जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेमध्ये वर्णव्यवस्थेचं कोणतंही काम नाही, असं ठाम मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. तर त्यांचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधीजींचा जो संघर्ष होता तो नेमका याच मुद्द्याला होता. महात्मा गांधी कर्मठ कुटुंबातून आलेले आहेत. महात्मा गांधी माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रामध्ये नमूद करतात की त्यांच्या घरी एक अस्पृश्य महिला असते, तिचं नाव उका आहे. या उकाला थोडा जरी स्पर्श झाला, लहानपणी थोडा जरी स्पर्श झाला तर त्यांची आई पुतळाबाई ही ओरडत होती. महात्मा गांधी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला जातात. त्यांच्यात प्रागतिक विचाराची रुजवणूक तिथे राहून सुद्धा आणि भारतात आल्यानंतर सुद्धा होत नाही. ते सनातन विचारालाच मानतात. या सनातन विचारानुसारच ते विचार करतात की वर्णव्यवस्था कायम असली पाहिजे आणि जाती व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे. परंतु पुणे कराराच्या नंतर त्यांच्यामध्ये बदल होतो, पण तो बदलही सुद्धा काही काळापुरता येतो. कारण नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी अजून खरमरीत टीका केलेली आहे. बाबासाहेबांनी आपली भीमाची तोफ त्यांच्यावर फार डागलेली आहे की अस्पृश्यता, गांधी काँग्रेसनी अस्पृश्यतेसाठी काय केले या ग्रंथाचं जर परिशीलन केलं, या ग्रंथाचा जर सखोल अभ्यास केला तर बाबासाहेब पुणे कराराचाही निषेध करतात. बाबासाहेब सगळ्यात मोठी टीका गांधीजीवर करतात की गांधीजीमध्ये बदल झालेला नाही, गांधीजीच्या बरोबर काँग्रेसमध्ये सुद्धा काही बदल झालेला नाही, असं त्या ग्रंथामध्ये नमूद करतात. शेवटी गांधीजी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात, परंतु थोडं का होईना गांधीजी इथं आपल्याला बदललेले दिसतात. हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी शाखा स्थापन केल्या. हरिजन सेवक संघाची सुरुवात ही वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून झालेली आहे. येथील सर्वात पहिले राम मंदिर त्यांनी खुले करण्याचे सांगितले. मग विनोबा भावे असतील, आचार्य दादा धर्माधिकारी असेल, यांनी स्वतः या अस्पृश्यता विरोधी चळवळीला, निवारण चळवळीला वाहून घेतलेले आपल्याला दिसतात. 1933 मध्ये अस्पृश्यता निवारण करण्यासाठी महात्मा गांधी उत्तर भारतातून हरिद्वार येथून तर ते दक्षिण भारतात गुरुवायूर मंदिरपर्यंत प्रवास करतात. त्या प्रवासाच्या निमित्ताने अनेक सवर्ण, उच्चवर्णीय, इतर मागासवर्गीय या लोकांच्या मनामध्ये थोडा तरी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात की 2000 वर्षापासून भारतामध्ये अस्पृश्यता आहे, हा आपल्या समाजावर फार मोठा कलंक आहे. जोपर्यंत हा कलंक आपण नष्ट करणार नाही तोपर्यंत भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले तरी त्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहत नाही. या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी अस्पृश्य लोकांना, दलित लोकांना, वंचित लोकांना जे दुःख होतात, जे दुःख झालेले आहेत ते दुःख स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत असणारे जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, या नेत्यांनी सुद्धा अस्पृश्य लोकांचे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला, भंगी होण्याचा प्रयत्न केला. भंगी त्यांनी त्यांचं एक कोटिंग आहे की मला जर पुढचा जन्म जर मिळाला तर भंगी कुटुंबात माझा जन्म झाला पाहिजे. ती या निमित्ताने ते विश्लेषण करतात. महात्मा गांधी प्रवास करून जवळपास हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून 8 लाख रुपये जमा करतात. हरिजन नावाच्या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेबांनी लिखाण केलं पाहिजे असं बाबासाहेबांना विनवणी महात्मा गांधी करतात. पण खुद
बाबासाहेबच सांगतात की गांधीजी आपण सुरुवातीला जात व्यवस्था नष्ट करा आणि नंतर मग अस्पृश्यता ही नष्ट होईल असं त्यामध्ये नमूद करतात. त्यानंतर 1932 मध्ये रत्नागिरी येथील तुरुंगात ज्येष्ठ गांधीवादी अप्पासाहेब पटवर्धन हे तुरुंगात असतात. गांधीजींचा जो अस्पृश्यते निवारणाचा कार्यक्रम आहे हे त्यांना माहीत पडते. यामध्ये आपणही सहभागी व्हावं असं त्यांना वाटते. म्हणून तुरुंगात भंगी काम करण्याची संमती जेल प्रशासनाने द्यावी अशी विनंती करतात. परंतु जेल प्रशासन त्यांना त्यांची सूचना अमान्य करतात. ही सूचना अमान्य झाल्यामुळे गांधीजी उपोषण करतात. पण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना मान्यता दिली जाते की जेल प्रशासनामध्ये आपण भंगी काम करू शकता. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला असतात, 3ऱ्या गोलमेज परिषदेला गेलेले असतात. बाबासाहेबांना ही बातमी कळते, माहीत होते. त्यानंतर डेली हेराल्ड नावाचं वर्तमानपत्र इंग्लंडमधून निघते. इंग्लंडमधले डेली हेराल्ड नावाचं वर्तमानपत्र, या वर्तमानपत्रामध्ये बाबासाहेब लिहितात की गांधींचा अस्पृश्यता निवारण्याचा कार्यक्रम यामध्ये ब्रिटिश सरकारने कोणताही अडसर आणू नये, ब्रिटिश सरकारने यामध्ये खोडा घालू नये. या अस्पृश्यता विरोधी कार्यक्रम हा ऐतिहासिक आहे. त्यामुळे गांधींनी हा कार्यक्रम ब्रिटिशांच्या विरोधात सुद्धा राबविला पाहिजे. म्हणजे इथे बाबासाहेब ब्रिटिशावर सुद्धा आपली तोफ डागतात. अशा प्रकारे महात्मा गांधींच्या जीवनामध्ये अस्पृश्यता निवारण्याच्या संदर्भात एक जागृती निर्माण होते. मागच म्हटल्याप्रमाणे की महात्मा गांधी एक राष्ट्रीय पुरुषांचे समाज पुरुष होतात आणि बाबासाहेब 1932 नंतर 1956 पर्यंत समाज पुरुषाचे आंतरराष्ट्रीय पुरुष होतात. हा सगळ्यात मोठा इथं झालेला बदल आहे. परंतु आपण विचार करू की सर्वात जास्त टीका महात्मा गांधीवर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. पण या टीकेचं सुद्धा स्वागत त्यांनी त्यांच्या विश्लेषणामध्ये केलं, विशेषणामध्ये केलेलं आहे. परंतु दोन्ही महापुरुष हे त्या काळाची अपत्य असतात. त्या काळातली जी टीका असते त्या दोन्ही महापुरुषांनी बरोबर सांभाळलेली आहे. म्हणून त्यांच्यामध्ये संघर्ष होता आणि एक प्रकारचा त्यांच्यामध्ये समन्वय सुद्धा होता. प्रसिद्ध विचारवंत भाल भोळे महात्मा गांधींच्या अस्पृश्य उद्धारक कार्यक्रमाविषयी लिहितात की महात्मा गांधी जर सोडले तर काँग्रेसचे बडे नेते इव्हन नेहरू असतील, पटेल असतील, हे गांधीजींच्या कार्यक्रमाविषयी गंभीर नव्हते. त्यांनी असं सांगितलं की या अस्पृश्य उद्धारकामुळे उच्चवर्णीयामध्ये बदल होतील, खेड्यामध्ये बदल होतील, परंतु तो फारसा बदल त्यांना दिसलेला नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे. गांधींनी, काँग्रेसनी अस्पृश्यासाठी काय केले. या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की गांधी आणि काँग्रेसनी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यामुळे अस्पृश्य उद्धारक कार्यक्रम जो अंत्योदय किंवा शेवटच्या समाजापर्यंत किंवा उच्चवर्णीयापर्यंत पोहोचायला हवा होता, तो पोहोचला नाही. यामागे सगळ्यात मोठं अपयश गांधीजींचं आहे. कारण गांधीजी वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात. गांधींनी आणि काँग्रेसनी अस्पृश्यता उद्धारक कार्य फक्त कागदावर लिहिलेलं आहे, कागदावर रेखाटलेलं आहे. त्यामुळे अस्पृश्य उद्धारक यांना अपयश आलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. 1935 मध्ये बाबासाहेब येवला येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करतात. बाबासाहेब सभेमध्ये बोलतात
की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. या घोषणेमुळे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरे येतात की सर्व जग बाबासाहेबांच्या घोषणेकडे कान टवकारून असते की बाबासाहेब कोणता धर्म स्वीकारतात. बाबासाहेब मुस्लिम धर्म स्वीकारतात, बाबासाहेब शीख धर्म स्वीकारतात की बाबासाहेब ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. या सर्व गोष्टीकडे बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धर्मांतराकडे सर्वांचं लक्ष असते आणि गांधीजींच्या मनामध्ये अनामिक भीती आहे इथे. म्हणून जसं धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी केली तर त्याच वेळेस हरिजन या नियतकालिकामध्ये महात्मा गांधींनी टीका केलेली आपल्याला दिसते. महात्मा गांधी धर्मांतराविषयी असे लिहितात की बाबासाहेब उच्च ध्येयनिष्ठ आहे, उच्च गुणसंपन्न आहे. 2000 वर्षापासून उच्चवर्णीयांनी अस्पृश्य समाजावर अन्याय अत्याचार केला हेही समजू शकतो, परंतु धर्मांतर हे दुर्दैवी घटना आहे. धर्मांतर म्हणजे घर बदलणे किंवा कपडे बदलणे नव्हे, तर धर्मांतर हे फार मोठं संकट ओढून घेण्यासारखं आहे असे महात्मा गांधी हरिजनमध्ये बोलतात. महात्मा गांधींना कळत नकळत बाबासाहेबांची एक भीती होतीच की बाबासाहेब कोणता धर्म स्वीकारतील की त्या धर्मामुळे हिंदू धर्माचं नुकसान होईल. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर येथील दीक्षाभूमी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्म हा लोककल्याणकारी धर्म होता. या बौद्ध धर्मामुळेच अनेक स्थित्यंतरे झाली. या बौद्ध धर्मामुळेच समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान अगदी शेवटच्या वर्गाला प्राप्त झालेलं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे जो मध्यम मार्ग देणारा धम्म होता तो म्हणजे बौद्ध धर्म. तर त्यावेळेस पत्रकार बाबासाहेबांना प्रश्न करतात की महात्मा गांधींना अशी सदर भीती होती की बाबासाहेब हिंदू धर्माच्या विरोधात जो अपायकारक असेल असा कोणता धर्म स्वीकारेल. तर बाबासाहेब हजर जवाबी असतात. बाबासाहेबांनी लगेच उत्तर देतं की महात्मा गांधींना दिलेलं वचन मी इथं पाळलेलं आहे. जो भारतीय सांस्कृतिक वारसा आहे, भारताचा सांस्कृतिक वारसा आहे, असाच धम्म मी स्वीकारलेला आहे. तो धम्म म्हणजे बौद्ध धम्म होय. धर्मांत महिला विदुषी विचारवंत सेवाग्राम आश्रममध्ये भेटायला येतात. तर त्यावेळेस महात्मा गांधी आणि लेस्टर्स यांच्यामध्ये चर्चा होते आणि या चर्चेमध्ये महात्मा गांधी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे राष्ट्रप्रेमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे अस्पृश्यता उद्धारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे तज्ज्ञ आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये हवे आहे. परंतु त्यांची मनधरणी आपण कशी करायची असा पेच आहे. याच वेळी बाबासाहेब आंबेडकर बंगालचे प्रतिनिधित्व स्वीकारत असताना कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली मध्ये रिझोल्युशन्स, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्सचा ठराव नेहरू मांडतात. याच्यावर चर्चा करत असताना बाबासाहेब बोलतात की घटना कशी असली पाहिजे, घटना परिषदेचे प्रमेय काय असले पाहिजे, घटना परिषदेमध्ये काय काय घ्यायचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे याचं सविस्तर वर्णन ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्समध्ये बाबासाहेब मांडतात. यामुळे महात्मा गांधीच नाही तर काँग्रेसचे बडे बडे नेते बाबासाहेबांमुळे प्रभावित होतात, बाबासाहेबांच्या ज्ञानामुळे प्रभावित होतात. त्यामुळे गांधीजींचा विश्वास बसतो की हा व्यक्ती आपल्या घटनेमध्ये असणं गरजेचं आहे, हा व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणं गरजेचं आहे. नेमका योगायोग त्यावेळेस असा घडतो की घटना परिषदेमध्ये
बॅरिस्टर जयकर हे आपला राजीनामा देतात. त्यांच्या राजीनाम्याचं एकच कारण असते की घटना परिषदेमध्ये मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व नाही, म्हणून मी राजीनामा देत आहे. त्यामुळे मुंबईच्या तर बऱ्याचशा पुस्तकामध्ये आलेलं आहे की लेस्टर त्यांना भेटायला जातात बाबासाहेबाला. बाबासाहेब सुद्धा लेस्टरला दुःख सांगतात की काँग्रेसने, गांधींनी अस्पृश्यासाठी काय केले. शेवटी गांधीजींच्या माध्यमातून वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद हे बाळासाहेब खेर जे मुख्यमंत्री असतात मुंबईचे यांना भेटायला जातात आणि बाळासाहेब खेर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मैत्रीचे संबंध असतात. तर त्यांच्या माध्यमातून त्यांची मनधरणी करायची आणि मुंबई प्रांतातून बाबासाहेबांना घटना परिषदेमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पाठवायचं असा महात्मा गांधींचा होरा असतो. त्यामुळे त्यामुळे प्रसाद असतील, त्यामुळे पटेल असतील, हे खेरांना भेटतात, बाळासाहेब खेरांना भेटतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतातून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये, घटना परिषदेमध्ये आणायचंच याच्यावर ठाम असतात. आज आपल्याला तो पत्रव्यवहार उपलब्ध आहे, प्रसाद पेपर्स म्हणून आहेत, त्या प्रसाद पेपर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर शेवटी बाबासाहेब आंबेडकर घटना परिषदेमध्ये येतात आणि आल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये त्यांचे चेअरमन म्हणून नाव समोर येतात. त्यावेळी पत्रकार, तिथे असणारे मंत्री, अनेक नामवंत लोक अवाक होतात. त्यावेळी पत्रकार प्रश्न विचारतात की डॉक्टर हे काय. तर त्यावेळेस बाबासाहेब उत्तर देतात, आय एम ऑल्सो सरप्राईज. मलाही सुद्धा माहीत नाही, एक प्रकारचं आश्चर्य आहे. यामागे सुद्धा गांधींचे हात होते. पहिल्या मंत्रिमंडळाची ज्यावेळेस यादी दाखवली तर त्यावेळी बाबासाहेब मजूर मंत्री म्हणून, कायदे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात असावे असं महात्मा गांधींना वाटले. त्यामुळे त्यांच्या नावाला त्यांनी संमती दिली. 82% बहुमत काँग्रेसचे असताना सुद्धा बाबासाहेबांनी अस्पृश्यता विरोधी कायदा, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या ज्या ऐतिहासिक बाबी भारताला दिल्या, यामागे सुद्धा महात्मा गांधी ठाम उभे होते की जे बाबासाहेब काँग्रेसला जळतं घर म्हणत होते, बर्निंग हाऊस म्हणत होते, तेच बाबासाहेब मुंबई प्रांतातून काँग्रेसकडून निवडून येतात. यामागे फार मोठी त्यांची राष्ट्रभक्ती आहे, राष्ट्रवाद आहे की राष्ट्रासमोर आपला समाज, स्वतःचे हित महत्त्वाचे नाही, तर राष्ट्राचे हित हे प्रथम असते. हे बाबासाहेबांच्या या कार्यातून आपल्याला समजते. शेवटी महात्मा गांधी आणि आंबेडकर हे दोघंही आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते होते. शेवटच्या काळात तर गांधीजींनी असं जाहीर केलं होतं की वधू आणि वरापैकी एक जण जर अस्पृश्य असेल तरच मी त्या विवाहाला. या महापुरुषांची 30 जानेवारी 1948 समाज विघातक प्रवृत्तीने गांधीजींची हत्या केली. बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला असताना बिर्ला हाऊसमध्ये जातात, त्यांचं अंत्यदर्शन घेतात. त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की गांधी हत्या हे दुष्कृत्य आहे, टू बी नॉट गुड. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघेही आंतरजातीय विवाहाचे समर्थक होते. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 एप्रिल 1948 सविता कबीरांशी आंतरजातीय विवाह केला. अभिनंदन म्हणून सरदार पटेल
बाबासाहेबांना पत्र लिहितात. त्यांचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की या आंतरविवाहाला गांधी उपस्थित असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. 1954 मध्ये गांधी निधी नावाची एक योजना विधेयक बाबासाहेब आंबेडकर सादर करतात. त्या विधेयकानुसार 20 कोटी रुपये उपलब्ध करायचे असतात. 20 कोटी रुपये मिठावरील करामुळे मिळणारे असतात आणि हे 20 कोटी रुपये घेऊन अस्पृश्य उद्धारक कार्य बाबासाहेबांना करायचे असतात, सरकारला करायचे असते. हे विधेयक सादर करत असताना बाबासाहेब आंबेडकर बोलतात की महात्मा गांधींच्या स्मृतिप्रित्यर्थ अस्पृश्य उद्धारक म्हणून हे कार्य हाती घेतलेलं आहे. महात्मा गांधीविषयी आदर आहे म्हणून महात्मा गांधींचे अस्पृश्य उद्धारक कार्य जगासमोर यावे म्हणून हे विधेयक सादर केलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांनी गांधीजीवर टीका केलेली आहे. गांधीजींनी बऱ्याच वेळा बाबासाहेबांवरही टीका केलेली आहे. दोन्ही महापुरुष आहेत, दोन्ही राष्ट्रपुरुष आहेत, परंतु महापुरुष हे विशिष्ट काळाची अपत्य असतात. महापुरुष काळानुसार आपल्या श्रद्धा विचार बदलवत असतात. त्यामुळे गांधीजींचे जे चरित्रकार आहेत, जे जवळचे व्यक्ती आहेत किंवा जे विरोधक आहेत, गांधींचा सर्व व्यक्तिमत्वाचा कार्याचा जर अभ्यास केला तर गांधींकडे एक सायकोलॉजिकल धक्कातंत्र होते. गांधीजी प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेतून प्रयोग करून पाहत होते, तर बाबासाहेब कायदा घट्ट करून कायद्याच्या बंधनातून सुधारणा करीत पाहत होते. त्यामुळे दोघांमध्ये विसंगती आहे, दोघांमध्ये सुसंगती सुद्धा आहे, दोघांमध्ये वैचारिक मतभेद आहेत व वैचारिक मनभेद नव्हते. बाबासाहेबांच्या टीकेमध्ये विशेषण सुद्धा आहे. बाबासाहेब पुणे करार असेल किंवा गोलमेज परिषदेच्या संदर्भात असेल किंवा अस्पृश्य उद्धारक कार्याविषयी टीका असेल, ही टीका विशिष्ट अशा विशेषणामध्ये त्यांनी केलेली आहे. 1953 मध्ये BBC लंडनला मुलाखत देत असताना सुद्धा बाबासाहेब गांधीवर टीका करतात. ही बाबासाहेबांची टीका ही सकारात्मक होती. गांधींची जी टीका होती बाबासाहेबांवर ही सुद्धा सकारात्मक होती. त्याचा जर या काळामध्ये अन्वयार्थ लावायचा असेल तर त्या काळामध्ये या दोन महापुरुषांनी केलेले एकमेकाचे वैचारिक विशेषणे हे तपासून पाहणे गरजेचे आहे. भावनेच्या आहारी न जाता या दोन महापुरुषांमध्ये वैचारिक एकमत आणण्याची आज काळाची फार मोठी गरज आहे. महात्मा गांधींना जेवढं सत्य अहिंसा हे महत्त्वाचं वाटत होतं, तेवढंच बाबासाहेबांना स्वातंत्र्य समता बंधुत्व हे फार महत्त्वाचं वाटत होतं. हा देश महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर उभा आहे. पण सध्याची जर परिस्थिती बघितली तर अतिशय स्फोटक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जात व लिंग यांचा अजूनही संघर्ष चालू आहे. अजूनही भारतात संविधान पायदळी तुडविणारी झुंड अजूनही आहे. महात्मा गांधींना वेगळे सादर करणारे आणि बाबासाहेबांना वेगळे सादर करणारे लोक सुद्धा भारतामध्ये आहेत. महात्मा गांधी वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. महात्मा गांधी कट्टर जाती समर्थक होते. महात्मा गांधी गोरक्षणाचा आग्रह धरणारे होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातील धर्म न स्वीकारता देशातीलच धर्म स्वीकारला.
बाबासाहेब कसे मुस्लिम विरोधी होते, बाबासाहेबांचे पाकिस्तानविषयीचे पूर्ण मत न सांगता फक्त अर्धवट मत सांगणारी मंडळीसुद्धा भारतात आहे. भारतामध्ये या दोन्ही महापुरुषांमध्ये वाद कसे वाढता येईल असं पाहतात आहे. पण या वादामुळे भारतीय संविधानाचे, भारतीय लोकशाहीचे भवितव्य धोक्यात आहे हे आपल्याला समजत नाही. महापुरुषामध्ये वाद असतात, विचारभेद असतो, मनभेद नसते. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांची वैचारिक साम्यस्थळे शोधून ते एकत्र आणणे ही काळाची गरज आहे. कारण या दोन्ही महापुरुषांची गरज भारताला आहे. या दोन्ही महापुरुषामुळे भारतामध्ये साम्यवाद, की भारतामध्ये जोपर्यंत गांधी आणि आंबेडकर विचार आहेत तोपर्यंत भारतात साम्यवादाची रुजवणूक होणार नाही. विचार आहे म्हणजे गांधी आणि आंबेडकरांनी भारताला काय दिलं हा जर प्रश्न आपल्याला पडला तर गांधींनी स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी संविधान दिलं. परंतु या स्वातंत्र्याची, संविधानाची, समता, बंधुत्वाची, लोकशाहीचं मूल्य जपण्याची जबाबदारी ही सर्वात मोठी आपल्याला आहे. त्यामुळे महापुरुषाची उंची ही खुज्या माणसांनी मोजू नये असे म्हणतात. त्यामुळे आपण जी गांधीवर, बाबासाहेबांवर जी टीका करतो ती टीका समाज उपयोगी नाही, देश उपयोगी नाही. देशाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल, की गांधींनी आणि बाबासाहेबांचे विचार जर आपण एकत्र केले तर या देशातला जो ब्रोकन मॅन आहे, जो शेवटचा मनुष्य आहे, यांना ताट उभं करणारा विचार हा दिसून येतो. गांधींनी आणि आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, जो सामान्य माणूस आहे त्यालाच चालता बोलता केलं, त्याला शब्द दिले, त्यालाच लेखणी दिली. त्यामुळे हा देश गांधीजींचा देश आहे, हा देश बाबासाहेबांच्या विचारावर आहे. मग दोन महापुरुषांचे विचार जर एकत्र आले तर फार मोठी शक्ती भारतात निर्माण होऊ शकते, भारतात वैचारिक क्रांती होऊ शकते. त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचे आहे. मी माझ्या विचाराला इथेच पूर्णविराम देतो. मला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आंबेडकराईट हिस्ट्रीचे संस्थापक, मुंबई विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख आदरणीय वाघ सर, आमचे बंधुतुल्य अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक बनसोड सर, आमचे मित्र प्राध्यापक तेलंग सर आणि सर्व आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सर्व युनिट पदाधिकारी यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि मी इथेच माझ्या विचाराला पूर्णविराम देतो. जय भीम, जय भारत.